नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. संभाजी ब्रिगेड आणि भाजपची नवी युती होण्याच्या चर्चा राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. कारण मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मराठा मार्ग या मासिकामध्ये संभाजी ब्रिगेडनं निवडणुकीच्या तयारीला लागावं आणि युतीसाठी भाजप हा पर्याय असल्याचा लेख या मासिकात लिहिलाय. या लेखामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. संभाजी ब्रिगेड ही राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीशी जवळीक आणि भाजपशी फटकून राहते असं नेहमी बघायला मिळतं. मात्र आता खेडेकर यांनी भाजपशी युती या पर्यायाचं सूतोवाच केल्यामुळे थोडंसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संभाजी ब्रिगेड आणि भाजपची नवी युती होण्याच्या चर्चा त्यामुळे राज्यामध्ये सुरू झाल्यात या लेखामुळे. आमचे प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात पुण्यात. वैभव, संभाजी ब्रिगेड आणि भाजपची नवी युतीच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, काय सगळी माहिती? श्वेता, वास्तविक पुरुषोत्तम खेडेकर यांची ही जी लाईन आहे ही काही नवी लाईन नाहीये. यापूर्वी सुद्धा खेडेकर यांच्या पत्नी या भाजपच्या 15 वर्ष चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची फडणवीस आणि गडकरींशी अत्यंत घनिष्ठ मैत्री आहे किंवा त्यांचे सततचे संबंध राहिलेले आहेत. आणि खेडेकर हे एका बाजूला मराठा सेवा संघ असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल यांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा मांडायचं काम करायचे. बहुजनांची भूमिका जी आहे ती मांडायचं काम करायचे आणि संघाच्या विरोधामध्ये सतत त्यांची जाहीर भूमिका असायची. मात्र त्याच वेळेस त्यांचं राजकीय वर्तन हे त्याला पूर्ण विरोधाभासी, म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या भाजपकडनं आमदार होत्या. त्यांचे संबंध जे आहेत ते गडकरींबरोबर अत्यंत सलोख्याचे राहिलेले आहेत. संघाशी नागपूरच्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांची जवळीक होती. काही काळानंतर संभाजी ब्रिगेडमध्ये सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष अशी मोठी फूट पडली. सामाजिक संघटना ही प्रवीण गायकवाड यांच्याकडे गेली, तर राजकीय पक्ष जो आहे तो पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. पुरुषोत्तम खेडेकर यांचा मुलगा जो आहे सौरभ खेडेकर तो या पक्षाचा सरचिटणीस आहे, संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाचा. आणि एकूण त्याच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका घेतली अशी टीका जी आहे ती त्यांच्यावरती सातत्यानं होते. वास्तविक संभाजी ब्रिगेड ही संघटना म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडत असताना राष्ट्रवादीच्या जवळ जाणारी आहे असा सातत्यानं संभाजी ब्रिगेडवरती आरोप होत होता. याचं कारण ज्या राजकीय वर्तुळात चर्चा असायच्या, लॉजिस्टिकल सपोर्ट ज्याला म्हटलं जातं किंवा संघटना वाढीसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते अशा गोष्टींची गरज ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून हस्ते पर हस्ते भागवली जात होती. अशा राजकीय वर्तुळात सतत चर्चा असायच्या. त्यामुळे संभाजी ब्रिगेड हिची वैचारिक नाळ जी आहे ती राष्ट्रवादीच्या जवळ जाणारी होती अशी चर्चा असायची सातत्याने, किंवा कार्यकर्त्यांच्या एकूण भूमिका ज्या आहेत त्याही राष्ट्रवादीच्या फायदेशीर राष्ट्रवादीला ठरतील अशा असायच्या. मात्र पुरुषोत्तम खेडेकर यांची राजकीय भूमिका आणि व्यासपीठावरती मांडायची भूमिका याच्यामध्ये कायम हे अंतर राहिलेलं आहे. ही भूमिका आज नाहीये, त्यांची पूर्वीपासून होती. आता त्यांच्या भूमिकेनंतर त्यांच्यावरती टीका केली जाते. पुरुषोत्तम खेडेकर हे त्यांच्या मुलाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी या अशा पद्धतीची भूमिका घेत आहेत. कारण आयुष्यभर त्यांनी जो विचार मांडला तो विचार भाजपच्या विचाराच्या पूर्ण विरोधाभासी विचार आहे. अशा वेळेस जेव्हा तुमची वैचारिक बैठक एक नसते त्यावेळेस राजकीय युती कुठल्या आधारावरती करायची याबाबतची स्पष्टता जी आहे ती खेडेकर यांच्याकडून येऊ शकलेली नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे. इतके वर्ष ज्यांच्या विरोधामध्ये काम केलं तेच कसे काय त्यांच्या सोबतच कशी युती करायची असे अनेक प्रश्न आहेत. वास्तविक संभाजी ब्रिगेड या पक्षाचं राजकीय अस्तित्व किती हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या वर्षीच्या वैभव, आपल्यासोबत सध्या पुरुषोत्तम खेडेकर स्वतः फोन लाईन वरती जोडले गेले. तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. माझा पहिला प्रश्न असा आहे, मूळ ही जी युती करण्याचा विचार त्यांनी मांडला आहे या विचाराचा आधार कुठला आहे? तुमचे आयडियोलॉजिकल डिफरन्सेस जे आहेत ते टोकाचे आहेत. तुम्ही आयुष्यभर ज्या भूमिका मांडल्या त्याच्या विरोधामध्ये जाणारी ही भूमिका आहे. असं असताना तुम्ही नेमकं या भूमिकेमागचं तार्किक स्टँड तुमचा काय किंवा लॉजिकल स्टँड काय ज्या आधारावरती ही युती होऊ शकेल? खेडेकर सर. हॅलो हॅलो
खेडेकरजी, तुम्हाला आवाज पोहोचतोय आमचा? तुम्हाला आवाज आलाय? कोण बोलताय? काय? मला काही कल्पना नाही. जी, पुरुषोत्तम खेडेकरजी, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. जी, आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्या सोबत सध्या लाईनवरती आहेत आणि ते थेट तुम्हाला प्रश्न विचारतायत. वैभव. हॅलो. खेडेकर सर, तुम्हाला एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही भाजपसोबत जाऊन राजकारण करायची जी भूमिका मांडली आहे त्याचं तार्किक नेमकं काय आहे, ज्याला आयडिओलॉजिकल स्टँड असं म्हणतात. या दोन्ही गोष्टींमध्ये तुमची दोन टोकाची दोन मतं असताना राजकीय भूमिका तुम्ही एकत्रित कशी मांडणार आहात किंवा युती कुठल्या आधारावर करणार आहात? धन्यवाद. एकतर मुळात राजकारणामध्ये सत्ता हस्तगत करणे कोणत्याही प्रकारे, राज्यशास्त्राच्या सर्व तत्वांमध्ये एकच सांगितलेलं आहे, कुठल्याही प्रकारे सत्ता हस्तगत करणे कोणीही पक्ष असो ही एकमेव आयडिओलॉजी असते. आणि त्या आयडिओलॉजी, आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे की वर्षोनुवर्ष आम्ही भाजपच्या विरोधात आहे, तर राजकीय अंगाने वाटचाल बघितलं तुम्ही तर आम्ही शिवराज्य पक्ष स्थापन केल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. आमची ताकद किती आहे, हिंमत किती आहे, आम्ही आलोत की नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु राजकारण, राजसत्ता ही असलीच पाहिजे ही सुरुवातीपासून सामाजिक संस्था म्हणून मराठा सेवा संघाची भूमिका राहिलेली आहे. तर आता कुठले म्हणजे आमचे राजकीय जेवढे राजकीय पक्ष आहेत हे सगळे एकमेकाच्या विरोधातच असतात, कारण की सगळ्यांचं मूळ तत्व राजसत्ता हस्तगत करणे आहे. जो विषय असतो तो तात्विक किंवा काही आयडिओलॉजीचा, तो साधारणपणे सामाजिक संस्था संघटनांमध्ये जास्त कणखरपणे पाळल्या जातो. जसं मराठा सेवा संघ आहे तिथे आमची काही एक भूमिका आहे, RSS आहे तिथे एक आमची एक भूमिका आहे त्यांची. त्यामुळे मराठा सेवा संघ आणि RSS कधी एकत्र येणार नाही. यापूर्वी तुम्हाला माहिती असेल की आतापर्यंत ज्यांनी खूप मोठमोठ्या आयडिओलॉजीज मांडलेल्या आहेत त्या सर्वांनीच सोयीनुसार एकत्रित येऊन सत्तेसाठी राजकारण केलेलं आहे. पूर्वीचे राजे असायचे ते सुद्धा एकमेकाच्या विरोधात लढायचे, तरी प्रसंगी सोयीनुसार कुठेतरी त्यांची युती व्हायची, एकत्रित यायची आणि पुढे नंतर काही व्हायचं. ह्या ढोबळ तत्वावर ती एक सूचना आहे. आज म्हणजे आम्ही काही गेलो आणि ते आमच्या गळ्यात पडले अशातला भाग नाही, परंतु या दिशेने संभाजी ब्रिगेडने मला जे पुरोगामी किंवा आमच्या विचाराचे पक्ष म्हणून अपेक्षित आहेत, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, यांनी बरेच प्रयत्न त्यांनी केले किंवा आम्ही केले, परंतु त्या पदरात काही पडलं नाही, प्रत्यक्षात आलं नाही. म्हणून आता एकमेव पर्याय राजकारणामध्ये जो उपलब्ध आहे तो आहे, अशी ते साधारण एक सूचना आहे. राजकारणामध्ये वेगळे प्रयोग करावे लागतात, तत्व आपले सांभाळून. आजच्या महाआघाडीमध्ये त्यांचे कुठले तत्व होते अशातला काही भाग नाही ना, सामायिक तत्व कुठलंच नाही राजकीय अंगाने विचार केला तर. शिवसेनेचा जो आधार होता मूळ प्रबोधनकार ठाकरेंचा विचार, तो शिवसेनाही पाळत नाही. त्यामुळे अशा सगळ्या बाबी असतात. शेवटी जय विजय हे अंतिम सत्य, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, पुरुषोत्तम खेडेकरजी, आपल्यासोबत सध्या भाजपचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा फोन लाईनवरती जोडले गेलेत. भातखळकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या लेखाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्यामध्ये त्यांनी संभाजी ब्रिगेडनं निवडणुकीच्या तयारीला लागावं आणि युतीसाठी भाजप हा पर्याय असं लिहिलंय. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मग संभाजी ब्रिगेड ही एक स्वायत्त ऑटोनॉमस संघटना आहे आणि या देशामध्ये लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये येण्यास कोणालाही बंदी नाहीये. आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेड जर का राजकारणात येत असेल, ते निवडणुका लढवत असतील महानगरपालिकेच्या, विधानसभेच्या, तर लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर ही एक चांगली बाब आहे, स्तुत्य बाब आहे. आता राहिला मुद्दा, त्यांनी जे म्हटलंय की भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी आघाडी करावी, युती करावी, तर मुळामध्ये एखादा राजकीय पक्ष जन्माला यावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी या संदर्भातला जेव्हा केव्हा प्रस्ताव आमच्या समोर येईल तेव्हा आमच्या पक्षाच्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्याचा विचार करू. बरं, म्हणजे तुम्ही विचार करणार, म्हणजे हे राजकीय सहकार्य घ्यायला तुम्ही तयार आहात? असं आहे, निवडणुकीच्या राजकारणामध्ये सर्वच पक्ष
काही विचारांचे असतात ते एकमेकांशी बोलत असतात. आता निवडणुका महानगरपालिकेच्या आहेत, विधानसभेच्या तर निवडणुका खूप लांब आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे अजून त्यांनी निर्णयच घेतलेला नाहीये. त्यामुळे त्या निर्णयाच्या वर काय प्रतिक्रिया देणार. त्यामुळे पहिलं त्यांनी राजकीय पक्ष म्हणून स्वतःची नोंदणी करावी निवडणूक आयोगाकडे आणि मग त्याच्यानंतरचे सगळे पुढचे प्रश्न उपस्थित होतील. जी भातखळकरजी आपल्या सोबत स्वतः पुरुषोत्तम खेडेकर सुद्धा आहेत फोन लाईन वरती. खेडेकरजी, तुम्ही ऐकलं असेल अतुल भातखळकर जी. यांचं काय म्हणणं आहे? अतुलजी, जय जाऊ, धन्यवाद. तर आपल्या माहितीसाठी संभाजी ब्रिगेड हा रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहे आणि 2014 पासून आपले अनेक नेते वेगवेगळ्या कारणाने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्कात आलेले आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये सर्वांनाच यश अपेक्षित असतं किंवा त्याच्यामध्ये आपला वाटा अपेक्षित असतो. आता सध्या संपूर्ण जगभरामध्ये जवळपास असंच युतीचं म्हणा किंवा महाआघाडीचं आपण ज्याला म्हणतो किंवा एकत्रित येऊन कोॲलिशन सरकार ज्याला म्हणतो हे स्थापन करण्याची परंपरा आहे. आणि त्यानुसार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना, आता 3 पक्षांचं महाआघाडी सरकार आहे. त्यांच्यासोबत वाटाघाटी केल्या तरी त्यांच्यात स्वतःच्या मारामाऱ्या आपसात वाटपाच्या एवढ्या होणार आहेत की आज भाजपलाही कोणाची तरी गरज आहे. त्यांनी सुद्धा वेळोवेळी काही ना काही कडा टाकलेला आहे संभाजी ब्रिगेडकडे. काही आजच लगेच तो विषय होतो अशातला काही भाग नाही. मुळात अतुलजी म्हणाले तशी ही एक सुरुवात आहे. बरं, जसं आपण कुठेही करत असतो या अंगाने एक विचार होऊ शकतो. एवढाच फक्त राजकीय पक्षाचा एक संभाजी ब्रिगेडचा अंदाज घ्यावा. बरं. मात्र तुम्ही तुमच्या लेखामध्ये जे म्हटलंय की भाजप हा पर्याय युतीसाठी आहे, तर मग तुम्ही भाजपला तसा प्रस्ताव देणार का? संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते हे 2014 पासून संपर्कात असतातच. आता अतुलजी म्हणाले तसे हे चालूच राहतात घडामोडी. तसं इतरही पक्षाबरोबर सुरू असतात. परंतु आजचं चित्र जर बघितलं तर 3 प्रमुख पक्ष हे ऑलरेडी महाआघाडीत आहेत. ते एकत्रित असतील नसतील, त्यामुळे उरलेला पर्याय जो आहे आज, शेवटी आपण पर्यायांची गोळाबेरीज करत असतो राजकारणामध्ये. बरं, वेगवेगळ्या आपल्या समाजामध्ये किंवा कौटुंबिक बाबीमध्ये अगदी आर्थिक घडामोडी असतील, वेगवेगळे पर्याय आपण पाहत असतो. तसा हा एक पर्याय उपलब्ध आहे आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी, आता अतुलजी म्हणाले तसे, ते जर एकत्र येतील आणि त्यांचं जर कदाचित काही एकमत झालं तर ती युती होऊ शकते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता जिल्हा परिषदाच्या निवडणुका 6 ऑक्टोबरला होऊ घातलेल्या आहेत. पुढच्या 2022 पासून अनेक निवडणुका येत आहेत. तर आतापासून ती पूर्वतयारी आहे आणि त्या सूचना केलेल्या आहेत. एक विषय सातत्याने बरेच लोक जे मांडतायत त्यांना मी सांगू इच्छितो, पुरोगामी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पुरोगामी आहेत हा सुद्धा एक मोठा भ्रम आहे. कारण की मी खूप वेळून या सगळ्या लोकांच्या सोबत राहिलेलो आहे. 1986 पासून मी जरी नोकरीत होतो तरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळीवरच्या नेत्यांशी आम्हाला राजकारणामध्ये आमच्या मुलामुलींना घ्या, तुमचे पक्षाचे म्हणून तरी घ्या, म्हणजे आम्हाला विचारतीचे मांडता हे प्रयत्न केले. परंतु कोणीही म्हणजे अगदी शरद पवारापासून कोणीही आम्हाला एंटरटेन केलं नाही. बरं. तर आपल्याला ऐकून माहिती असेल की माझी स्वतःची कुटुंबातील माझी स्वतःची बायको रेखाताई खेडेकर 1995 ते 2009 जवळपास 15 वर्ष भाजपच्याच आमदार होत्या. त्यामुळे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये म्हणत असताना काही सामाजिक चळवळीमध्ये MSS आणि RSS यांच्या काही मूलभूत जे काही फरक आहेत ते चालू राहतील. पण राजकारणामध्ये राजसत्ता हस्तगत करण्यासाठी आमची ऑफर आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ती आता जसं अतुलजींच्या सारख्या त्यांच्या काही प्रमुख नेत्यांच्या कानावर गेली, आपल्या माध्यमातून जात आहेत. आम्ही आभार मानतो की किमान या विषयाला आपण तोंड फोडायला एक खूप मोठा
जी, जी. आमचं सहाय्य केलेलं आहे. खेडेकरजी, आणि आतापर्यंत संभाजी ब्रिगेडची जी भूमिका होती त्यापासून हा तुमचा निर्णय किंवा तुमचा लेख म्हणजे पूर्णपणे युटर्नच दिसतोय. नाही 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 नाही, कधी यू टर्न हा कधी राजसत्तेमध्ये हा नेहमी सरळ टर्न असतो. आणि आपल्यालाही माहित आहे की रस्त्यावर पुढे जायचं असलं तर कधी कधी कुठे तात्पुरता यू टर्न जो जाणवतो तो पुढे जाण्यासाठी असतो, मागे येण्यासाठी नसतो. मी स्वतः पीडब्ल्यूडीचे इंजिनियर आहे आणि मी स्वतः इंजिनियर आहे. त्यामुळे रस्ते बांधकाम करत असताना आपल्यालाही कल्पना असेल की समजा अगदी तुम्ही मुंबईवरून कोकणात जायला निघाले तर बऱ्याचदा घाट ओलांडताना यू टर्न थोडाफार आपण घेतो, बरं, पण तो पुढे जाण्यासाठी असतो, मागे येण्यासाठी नाही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे yes. पुरुषोत्तमजी आणि अतुल भातखळकरजी, आपल्यासोबत आता आमचे प्रतिनिधी पुण्याचे वैभव सोनावणे सुद्धा आहेत. त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. वैभव, विचारू शकता. खेडेकर सर, तुम्ही ज्या राज्यशास्त्राचा दाखला देत बुद्धिभेद करतायत, सगळ्यात महत्वाचं राज्यसत्ता हस्तगत करणं हे तुमचं अंतिम उद्दिष्ट असं तुम्ही म्हटले, तरी तिची अंमलबजावणी करताना धोरणांची काही एक भूमिका असावी लागते. त्यासाठी विचारधारा महत्वाची समजली जाते राज्यशास्त्राच्या नियमानुसार. तुम्ही राज्यसत्ता हस्तगत करेपर्यंत काहीही राजकीय तडजोडी जरी केल्या तरी तुम्हाला कुठल्या तरी एका दिशेनं ही राज्यसत्ता हकावी लागते. धोरणं जी आहेत त्याची अंमलबजावणी करावी लागते. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट जे आहे ते केवळ राज्यसत्ता हस्तगत करणं इतकं दिसतंय, कारण त्यानंतर जो वैचारिक गोंधळ असेल धोरणांमधला त्याबाबतच्या भूमिका कोण स्पष्ट करणार? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, तुम्ही अतिशय जाहीर हे मान्य केलं किंवा जे जाहीरच आहे, तुमच्या पत्नी या भाजपच्या 15 वर्ष आमदार होत्या. आता तुमच्यावरती आणखी एक आरोप करण्यात येतो, तुमचा मुलगा जो आहे त्याचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही ही राजकीय भूमिका घेतली आहे, जेणेकरून त्याला राजकारणामध्ये आणता येईल आणि स्थैर्य मिळवून देता येईल. हे जर सगळं खरं असेल तर ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवून पुरोगामी विचार अवलंबला, त्यासाठी चळवळीत आयुष्य घातलं, अनेकांनी स्वतःची राजकीय करिअर कॉम्प्रोमाइज केली, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगणार? तुम्ही केवळ इतर पुढाऱ्यांप्रमाणे ज्यांनी चळवळ चालवल्या त्यांच्याकडून वैचारिक विचारधारेची भूमिका ही कायम शेवटापर्यंत सोबत नेण्याची अपेक्षा असते. तुम्ही त्याच्यामध्ये काय या सगळ्या कार्यकर्त्यांना फसवताय असं तुम्हाला वाटत नाही का? वैभव, राज्यशास्त्र, समाजशास्त्र किंवा कुठल्याही पद्धतीची किंवा पुढे जाण्याची किंवा दिशाभूल करण्याचा हा कधी आमचा विषय उद्देश नसतो. मराठा सेवा संघाने वज्रमुख असते तशी एक पंचसूत्री जाहीर केली आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल. शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता, ह्या पाचही सत्तांमध्ये योग्य पद्धतीचं आपलं स्वतःचं प्रतिनिधित्व तिथे निर्माण करणे हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे. रेखाताईंचा तुम्ही विषय घेतला, त्या 15 वर्ष भाजपच्या आमदार होत्या, पण त्या काळामध्ये आमच्या मराठा सेवा संघाचं काम पुढे गेलेलंच आहे ना. तुम्ही कार्यकर्ते विचलित होत असतात, सगळीकडेच होत असतात. आज पुरोगामी म्हणजे याचा अर्थ पुरोगामी म्हणजे आम्ही मराठा सेवा संघ केवळ आणि केवळ कुठेतरी एक सामाजिक धार्मिक अभिप्तच केवळ आम्ही पुरोगामी विचार मांडत नसतो, तर आमचं पुरोगामित्व किंवा आमचं प्रबोधन जे आहे ते शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, अगदी मीडियाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा असतं की तिथे आपण असण्यासाठी. आणि राजकारणामध्ये विविध प्रकारच्या तडजोडी चालतात, हे तुम्हाला तर मान्य आहे का वैभव? धोरणांच्या अंमलबजावणीचं काय करणार सर? या राज्याला काय दिशा द्याल तुम्ही जर सत्तेमध्ये असे विचार नसलेले लोक किंवा परस्पर विरोधी विचाराचे लोक तडजोडीसाठी येतात? जी आहे ती चालूच राहणार आहे राजकारणामध्ये. तिथे गेल्यानंतर काही काही बाबी करता येतात ना. कोण रे